नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण जो विचार बघणार आहोत, जो विषय बघणार आहोत, तो आहे कालसर्प योगाचे जे एकूण 12 प्रकार आहेत. त्या 12 प्रकारामध्ये असणारा हा 8 नंबरचा कर्कोटक कालसर्प योग. म्हणजे एकूण मुळात कालसर्प योग ही थीम जी आहे ती राहू ह्या एका घटकाशी निगडीत आहे. मी प्रत्येक वेळी ह्या गोष्टींचा पुनरुच्चार करतोय की नवग्रहांची मांडणी केल्यानंतर त्या नवग्रहामध्ये राहू जो आहे तसा, म्हणजे उदाहरणार्थ रवी, तर त्याची आदी आणि प्रत्यादी देवता असते. म्हणजे एक उजवी आणि डाव्या बाजूला एक देवता असते. तशी राहू या ग्रहांची, म्हणजे मांडलेला ग्रह आपण तो, त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला 2 देवता दिलेल्या आहेत. त्यामध्ये एक आहे काल आणि दुसरी आहे सर्प. त्यामुळे राहूशी निगडीत असलेला हा कालसर्प योग म्हणजे काय, तर तो ज्या घरामध्ये येईल त्या घरामध्ये तुम्हाला काही फळं मिळताना आणि काही फळं न मिळताना दिसतात, किंवा काही फळं विलंबाने मिळताना दिसतात. असा जो अनुभव आला त्याच्यावरून एकूण याचे 12 प्रकार केलेले आहेत. त्यामध्ये आज आपण बघणार आहोत कर्कोटक नावाचा कालसर्प योग. आता हा कर्कोटक हे सुद्धा सर्पाचंच नाव आहे. मग आपण काय बघणार आहोत यामध्ये, तर हा कालसर्प योग म्हणजे तुमचा राहू कुठं आहे याच्याशी निगडीत असेल. त्यामुळं हा कालसर्प योग म्हणजे अष्टम स्थानात राहू आणि धनस्थानात केतू या स्वरूपाच्या पत्रिकेमध्ये दिसतो. आता अष्टम स्थानात राहू आणि धनस्थानात केतू म्हणजे काय असतं, ह्या पत्रिकेचे समजा आम्ही 2 भाग केले, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आणि हा आपला कर्ण, असा जर आपण विचार केला तर इथं आपला आकडा असेल 6, 6, 7, 8, 9, 10, 11 इथपर्यंतचा भाग म्हणजे हा काटकोन त्रिकोण. हाच आपण असा स्वरूपाचा धरला तर 5, 4, 3, 2, 1 आणि 12 या स्वरूपाचा काटकोन त्रिकोण. म्हणजे याच्यामध्ये एकाच वेळी 4 काटकोन त्रिकोण आपल्याला बघायला मिळतात. या स्वरूपाचा म्हणलं की इकडचा एक आणि इकडचा एक. हा आडवा धरल्यानंतर इथून तयार होणारा हा एक आणि इथून तयार होणारा हा एक. ह्या 4 त्रिकोणामध्ये तुमच्या लक्षात येईल की राहू एका बाजूला आणि केतू एका बाजूला, कारण 180 अंशावर यांची व्यवस्था असल्यामुळे हे कधीच एकमेकाच्या समोर येऊ शकत नाहीत, म्हणजे एका भागात येऊ शकत नाहीत. मग आता राहू इथं असेल आणि हा काटकोन त्रिकोण मांडला तर केतू ज्या भागामध्ये, त्यामध्ये एखाद दुसरा ग्रह आणि बाकी सगळे ग्रह या बाजूला असणं, याला आपण कालसर्प योग असं म्हणतो. मग आता हा कोणत्या स्वरूपाचा कालसर्प योग आहे, तर तो कर्कोटक. कशावरून, अष्टम स्थानात राहू. अष्टम स्थानाला मृत्यू स्थान असं म्हटलेलं आहे. ह्या मृत्यू स्थानावरून आपल्या लक्षात येईल की मृत्यू म्हणजे मरण हे जरी खरं असलं तरी आता आपण असं म्हणतो की आपल्याला जगत असताना अशी परिस्थिती येते की आता ह्या जगण्यात काही अर्थ नाही आणि आपल्याला आता मृत्यूलाच सामोरं जायला पाहिजे, ते ह्याच्यापेक्षा अधिक आनंददायी ठरेल अशा स्वरूपाची मानसिकता येते आणि मग आपण त्या मृत्यूला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतो. मग माणसं आत्मघात करून घेणं, आत्महत्या करणं, एखादं विष पिणं, किंवा कुठंतरी पाण्यात वगैरे उडी टाकणं, विहिरीत उडी टाकणं, असं करून आयुष्य संपवणं, ह्या स्वरूपाची चित्रं दिसतात. पण एखाद्या वेळी आपल्याला इच्छा नसताना देखील आपल्याला मृत्यू येतो. म्हणजे मग त्याला 2 व्हीलरचा अपघात आहे, 4 व्हीलरचा अपघात आहे, विमानाचा अपघात आहे, लक्षामध्ये असे बरेच अपघात. आपण अगदी झाडाच्या कडेला उभे आहे तरी सुद्धा एखादी गाडी येऊन आपल्याला धडकू शकते आणि आपलं आयुष्य संपवू शकतो. ह्याला आपण अपघात असं म्हणतो. आपण अपघातानं रस्त्यानं चाललोय आणि एखादा सर्प चावला तरी अपघात आहे. आपल्याला काही माहीत नाही आणि रस्त्यानं जातोय आणि वीज पडली. आपण माहीत नाही, शेतातून चाललोय आणि एखाद्या वायरवर पाय पडला आणि तिच्यात हाय पॉवरची वीज व्होल्टेज आहे, आपला जागीच कोळसा झाला, अपघात आहे. असे अनेक प्रकारचे अपघात असू शकतात आणि या अपघातामध्ये आपल्याला काहीही कळत नाही की आपलं काय चाललंय. म्हणजे अष्टम स्थान हे सांगतं की तुमचं आयुष्य जे आहे त्याला धोका कोठे आहे. मग हा धोका कुठे आहे हे जर आम्हाला बघायचं असेल तर मृत्यू म्हणजे यातनांचा सागर. इतक्या यातना घेऊन जगणारी माणसं मी बघतो
त्यापेक्षा त्यांचा मृत्यू बरा असं बऱ्याच वेळेला वाटतं. काही वेळेला उलटं होतं. त्या माणसाच्या यातना बघितल्यावर आपणच प्रार्थना करतो, अरे ह्याला मृत्यू द्या रे कोणीतरी, मृत्यू मिळायला पाहिजे आपल्या. पण आपल्या घटनेमध्ये तशी सोय नाही आहे. आपल्याला स्वेच्छेनं मृत्यू घेता येत नाही आहे. मग आपण आत्महत्येकडे जातो. पण स्वेच्छेनं मी सगळ्यांना सांगून मला एखादं इंजेक्शन द्या रे झोपेचं किंवा मृत्यूचं, मला मृत्यू येऊ दे, अशी सोय आपल्याकडे नाही आहे. स्वेच्छेनं मृत्यू घेता येत नाही आपल्याला. असं असेल तर मग आपण आपल्या चुकीच्या मार्गाने जातो आणि मग त्याच्यावर मात करायला का शिकत नाही असा प्रश्न येतो. म्हणजे अष्टम स्थान जे आहे ते मृत्यू म्हणजे यातनांचा सागर, आयुष्य, मृत्यूचं कारण त्यामध्ये ठरतं. त्यामुळे कर्मश्रमामध्ये मिळणारा पैसा, कमी श्रमामध्ये मिळणारा पैसा, तुमचं मागचं कर्म काय आहे त्या कर्मावरून तुमचा हा मृत्यू ठरलेला असतो. त्यामुळं मग होतं कसं, बऱ्याच वेळा बदनामी होते, त्याला भिवून माणसं आत्महत्या करतात. त्यानंतर त्यामुळं होणारं नुकसान काय हे डोक्यात आल्यानंतर नुकसानीचा अंदाज घेऊनच काही लोकांना हार्ट अटॅक येतो. त्यानंतर वारसा हक्कानं मिळणारं धन मिळत नाही म्हणून वैतागानं त्रागा करून घेतो आपण, तो सुद्धा आत्महत्येकडेच नेणारा प्रकार असतो. त्यानंतर लाचकी प्रवृत्ती, आपल्याला काही श्रम न करता कुठेतरी आपल्याला मिळतं त्यापेक्षा अजून जास्त मिळावं, ही प्रवृत्ती सुद्धा तुमच्या मृत्यूलाच कारणीभूत ठरत असते. घातकी प्रवृत्तीकडे तुमच्या नेते तुम्हाला ती. हाच प्रकार बघितला तर बऱ्याच वेळा असणारा अपघात किंवा त्यामुळे होणारं नुकसान, अध्यात्म आणि त्याची विद्या याच्या मागे लागून सुद्धा आपण, म्हणजे बघा, अंधश्रद्धेचे बळी, तुम्हाला जर धन मिळवायचं असेल आणि तुमचं गुप्तधन असेल तर एखादा बळी द्यायला पाहिजे. मग त्या मुलाचा, माणसाचा आपल्याकडे ते बळी दिले जातात आणि त्या बळी देत असताना आपण जे खून करतो त्याचा सुद्धा आपल्यावर ब्लेम येतो आणि आपण आयुष्यात काढत राहतो. हाही प्रकार आहे. कोंबड्याचा, बकऱ्याचा बळी देणं, माणसांचा, मुलांचा बळी देणं, हा जर प्रकार बघितला तर आपल्याकडे इतक्या चुकीच्या माध्यमातून आपण जगत आहोत आणि त्या माध्यमातून आपल्याला काहीही मिळणार नाही हे कळत असून देखील आपण त्या माध्यमातून मिळेल ह्या आशेनं प्रयत्न करत राहतो. हा सुद्धा सगळ्यात मोठा धोका. ह्या अष्टम स्थानच्या राहूमुळे आपली ती प्रवृत्ती तयार होते, मनोवृत्ती. चांगली माणसंही अशी करताना दिसतात, चांगली, शेण खात नाहीत, ती चांगली माणसं आहेत, पण कुठंतरी ती गाभण मेंढी आणून कापा, कोंबडं कापा, बकरं कापा, ते कापून फेकून द्या, एखाद्या माणसाचा बळी द्या. मागे राजे महाराजे जेव्हा घरं किंवा बिल्डिंग किंवा ज्याला आपण म्हणतो बंगले बांधत असत, राजवाडे बांधत असत, तेव्हा काही माणसांना त्यामध्ये आतमध्ये घालून पुरलं गेलेलं आहे, अशा नोंदी आहेत. म्हणजे आपल्याकडं कुणीतरी सांगितलं हे असं करा की असं करणार. आजही नरबळीचे प्रकार प्रचंड घडताना दिसतात आणि मग हे सगळे गुन्हे तयार होतात. म्हणजे आपलं अष्टम स्थान जर चुकीचं असेल तर आपल्याला अशा प्रकारचं गुरु देणार, म्हणजे मार्गदर्शन देणारा गुरु चुकीचा मिळतो. मग तो कोणीही असू शकेल आणि हा चुकीचा गुरु हा आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतो, तोही फापट प्रसारत जातो, तोही पडतो, ह्या माणसालाही त्यामध्ये टाकतो. त्यामुळे चांगली शहाणी माणसं असं करताना दिसतात. त्यावेळेला आपली बौद्धिक क्षमता कमी होत राहते. का तर ह्याचा बरोबर सप्तम स्थानावर जर बघितलं आपण तर तिथे केतू आहे आणि हे धनस्थान आहे. मग हे सगळं कशासाठी, तर धनासाठी केलं जातं. मग हे सगळं धन मिळण्यासाठी जर आपण करत असू तर ते धन आपल्याला उपयोगाचं आहे काय याचा विचार केला गेला पाहिजे. त्यामुळं या सप्तम स्थाना, अष्टम स्थानाच्या यामध्ये आपल्याला काय काय होतं आपण बघूया. कर्कोटक कालसर्प योग म्हणजे शत्रू 8व्या स्थानात असतो, केतू धनस्थानात असतो. म्हणजे 8वं स्थान आणि धनस्थान यांचा संबंध आहे. म्हणजे सगळी जगातली आपण जर बघितलं कालसर्प योगामध्ये तर कलियुगाच्या महिम्यामध्ये त्या कलीला जी जागा दिलेली आहे ती सोन्यामध्ये दिलेली आहे. ती काय दिलेली आहे, दारूमध्ये दिलेली आहे, ह्या चुकीच्या गोष्टींना दिलेली आहे. आणि मग जर चुकीच्या गोष्टींना दिलेली असेल तर बघा, सोन्यासाठी झालेली तस्करी, सोन्यासाठी झालेली खून, सोन्यासाठी झालेले, घरातलं सोनं मिळवण्यासाठी अगदी नातवानं आजीचा खून करण्यापर्यंत झालेला प्रकार, हा सगळा अडचणीचा ठरलेला आहे. म्हणून आपण म्हणतो की असं का, तर त्यामध्ये हा सगळा भाग दिसतो. पंचम, षष्ठम, सप्तम स्थानापर्यंत सर्व स्थानात असणारे ग्रह, त्यांची फळं ही विलंबाने मिळतात. अष्टम स्थान म्हणजे मृत्यूस्थान मानलं गेलेलं आहे. मग यात राहू म्हणजे आयुष्याला धोके अधिक संभवतात असं स्पष्टपणे वर्तवणारा ग्रह तो दिसतो. मग ते कोणत्या बाबतीत संभवतील माहिती नाही, परंतु सर्व धोके मृत्यू देतील असे नाही, पण शारीरिक स्वास्थ्याची चिंता निर्माण करतात. सर्व धोके मृत्यू देतील असं नाही, परंतु शारीरिक स्वास्थ्याची चिंता निर्माण करतात. आणि मग ही चिंता ही माणसाला जिवंतपणे जाळते, चिता ही मेल्यावर जाळते.
मग ह्या चिंतेमध्ये जळणारा मोठा वर्ग दिसतो धनस्थानाच्या चिंतेमध्ये. 800 कोटीची प्रॉपर्टी आहे तरी तो थांबून आता छान जगायचं नाही, अजून 1800 कोटी कशी होईल यासाठी खपत राहतो, बदनाम होतो आणि त्याच्या वाट्याला त्यातला 1 रुपया सुद्धा येत नाही आणि मग त्याची समाधी बांधली जाते. हा सगळा हिशोब माणसानं जगताना माणूस म्हणून करायचा का नाही, तर त्याला गुरुच चांगला मिळाला पाहिजे, मग तो आध्यात्मिक असला पाहिजे आणि चांगला असला पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. मग बघूया आपण की आता ह्यामध्ये काय काय तोटे होणार आहेत आपले. बघा, आपले आयुष्य धोक्याच्या खूप जवळ आहे असा सतत भास होतो लोकांना, म्हणून सारखे सांगतात माझं काय खरं नव्हे, माझी लुटीत असली आहे, कुठल्याही क्षणी माझं काय होईल. मग बघा, MSCBच्या नोकरीत डांबावर चढणारा माणूस कुठल्याही क्षणी त्याचा मृत्यू होऊ शकतो. विमानात बसलेला माणूस कुठल्याही क्षणी त्याचा मृत्यू होऊ शकतो. लाईटचं काम करणारा माणूस कुठल्याही क्षणी त्याला मृत्यू होऊ शकतो. वाहन चालवणारा माणूस कुठल्याही क्षणी त्याला मृत्यूला सामोरं जावं लागेल, कुठल्याही क्षणी. पाणबुडीत काम करणारा माणूस कुठल्याही क्षणी पाणबुडी सकट खाली गेला, पत्ता सुद्धा लागणार नाही, काही मिळणार सुद्धा नाही. हा जर प्रकार बघितला तर एखाद्या लॅबोरेटरीत अणुबॉम्ब तयार करतात तिथं काम करणारा माणूस कधी स्फोट होऊ शकतो. हा सगळा प्रकार बघितला तर आपल्या लक्षात येईल की आपलं आयुष्य अतिशय अवघड आहे. सर्पमित्र म्हणून काम करणारे कितीतरी सर्पमित्र आहेत, पण सर्पानं दंश करताच त्यांचं आयुष्य संपलेलं आपण पाहिलेलं आहे. सर्पमित्राचा मृत्यू सर्प चावूनच झालेला असतो. असा जर प्रकार बघितला तर त्यांना तो एका चुकीच्या माध्यमातून जातोय. ह्यात मरणाचा धोका आहे, कुठल्याही क्षणी आहे हे माहीत असून देखील तो त्यामध्ये बसतोय किंवा त्याला पुढे सामोरं जातोय. हा सुद्धा आपल्याला अष्टम स्थानातला राहूच दाखवतो. म्हणजे आयुष्यात हे सगळे धोके, आपला मृत्यू खूप जवळ आहे हे माहीत असताना सुद्धा त्या गोष्टीला सामोरं जाणं, त्यामध्ये योग्य ती काळजी न घेणं हा बावळटपणाचा आहे, दुसरं काय आहे. मग अशा स्थानात सतत आपल्याला त्याचा भास होतो. मग असा कोणताही क्षण शेवटचा ठरेल ही भाषा सतत त्याच्या मनात असते आणि सतत असलेली मनातली भाषा ही सतत त्याला त्या धोक्याजवळ नेत असते आणि मग तो धोका एक दिवस त्याला बरोबर काय करतो तर गळ्यात बांधून घेतो. त्यामुळं सतत स्वप्नात अशा दुर्घटना घडत आहेत असा संदेश येतो काही लोकांना. म्हणून लोक येतात पत्रिका घेऊन, मला अमका एक स्वप्न पडलं आणि स्वप्नात नाग आला, स्वप्नात नाग चावला, स्वप्नात नागाला पकडलं, स्वप्नात नाग दिसला, 2-3 वेळा तो दिसला, दर्शन दिलं आणि गेला, मग मी नमस्कार केला. हे स्वप्नात आहे. त्याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्याला धोक्याची पातळी कुठेतरी आहे आणि त्यांनी तुम्हाला धोका सांगितलेला आहे. तुम्ही त्याचा योग्य विचार करायला हवा. 5% मोबाईल राहायला म्हणलं की ते तुम्हाला पी 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 बीप आवाज देईल का, तर तुमचा मोबाईल हा चार्जिंगला लावा सांगतं. तसं तुम्हाला स्वप्नात जेव्हा सर्प दिसतात तेव्हा तुमच्या आयुष्याला काहीतरी पुढे धोका आहे असा स्पष्ट अर्थ त्याच्यामध्ये दिसतो आपल्याला. मग आपण काय चुकतो, त्यात सावरून घ्यायला हवं की नाही असा विचार आपण करायला हवा. त्यामुळे स्वप्नात सुद्धा सर्प येणं, स्वप्नात एखादी दुर्घटना घडणं, स्वप्नात एखादा मृत्यू होणं, स्वप्नात एखादा खून होणं, स्वप्नात रक्त दिसणं, ही सगळी लक्षणं जी आहेत ही त्या व्यक्तीच्या मृत्यूला जवळजवळ आणणारी आहेत किंवा तो तुझ्या जवळ आलेला आहे हे सांगणारी घटना असते. त्यामुळे आपण तो विचार करायचा. परिश्रम खूप करूनही अपयश पदरी पडते, अशा पण व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अष्टमामध्ये राहू असतो. कितीही प्रयत्न केले, कितीही परिश्रम केले तर काहीही फरक पडत नाही, आपल्याला त्याचं अपयशच मिळत राहतं सततपणे. म्हणून आता MPSCला बसणारे 10-10 वर्ष बसलेली आहेत, फळ मिळत नाही. सगळे प्रयत्न केले पण पहिल्याच प्रयत्नात पास झालेले आणि कसा काय पास झालो म्हणल्यावर काय देव जाणे असा म्हणणारा पण माणूस आपल्याला दिसतो. मग हे असं का होतं, तर त्याची कारणं तिथं असली पाहिजेत. म्हणजे एवढे प्रयत्न करून देखील आपल्याला ह्या गोष्टी मिळत नाहीत, त्याची कारणं ती असली पाहिजेत. त्यामुळं 10-10 वेळा निवडणुकीला उभारून एका वेळा न निवडून आलेल्या लोकांची संख्या खूप आहे. अब्राहम लिंकन बघा तुम्ही, किती वेळा उभारला आणि किती वेळा पडला, तरीसुद्धा तो न खचता उभारणं, आपल्यात तेवढी मानसिक क्षमता नाही आहे. त्यामुळे आपण 1-2-3 प्रयत्न, बघा 10 वेळा परीक्षेला बसलो 10वीला आणि इंग्लिश विषय राहिला आणि सुटलाच नाही, तर 11वीला तो प्रयत्न करेल मला वाटत नाही. तो म्हणणार शिक्षण सोडून दिलं तर चालेल. अशा स्वरूपानं आपण जगतो. पण चिकाटी असणारी लोक ह्या गोष्टी करतात, पण चिकाटी आपली जी आहे ती नसते, आपली मानसिक क्षमता नसते, त्यामुळे आपण त्या गोष्टी करत नाही. मग उधार किंवा आप्तस्वकीयांना म्हणजे उधार देणे आणि आप्तस्वकीयांना विश्वासाने दिलेला पैसा, आपल्याच लोकांनी केसाने गळा कापून आपल्याला उल्लू बनवलेलं असतं. अशा वेळी आपण कोणाला सांगू शकत नाही आणि मग आपली जी आहे
की आर्थिक स्थिती आपली त्या राहूमुळे अडचणीत येते. अशा वेळी सुद्धा माणूस म्हणतो की आता माझं काय राहिलं नाही, सगळ्यांनी मला बुडवून ठेवलेलं आहे, आता मी मरणाला समोर जातो, असा म्हणणारा मोठा वर्ग आहे. कित्येक तरी बँकांमध्ये घोटाळे केले संचालकांनी आणि आत्महत्या केल्या मॅनेजरनी. ह्याची कारणं तीच आहेत. त्याच्या राहू अष्टमात होता, त्यानं काही केलेलं नाही, पण जबाबदार तो ठरलेला आहे. मग आता जे जबाबदार होते त्याने आत्महत्या केली असतील, तर ज्यांनी ते कर्मकृत्य केलं त्यांना सुद्धा ते भोगावं लागणार आहे, पण आपल्या पुढे येत नाही. हा त्यातला भाग आहे. एखाद्याचं वारंवार आर्थिक नुकसान होणं, वारंवार आर्थिक नुकसान, मुलांच्या शिक्षणावर खर्च करूनही तो आळशी आणि बेजबाबदार निघणं आणि तो तसाच वागत राहणं, हे पालकांच्या दृष्टिकोनातून अष्टमातला राहू आहे. का? त्याच्या शिक्षणावर एवढा खर्च करूनही सगळा वाया जातो, काहीही उपयोग होत नाही. पास तर सोडूनच द्या, वर्षसुद्धा पूर्ण करून ज्ञान मिळवण्याची बुद्धी त्याला असत नाही. असं जर असेल तर त्यांच्या अष्टमामध्ये राहू आहे असं आपण म्हणू. किंवा त्या लोकांनी विचार करायचा की आपण हा सगळा खर्च करत आहोत, त्याच्यात तर अष्टमात राहू नाही ना, 10 वेळा विचार करायला पाहिजे. त्यामुळं अशा लोकांचं मग मानसिक संतुलन बिघडत जातं आणि मग माणसं बेताल व्हायला लागतात. मग बेताल झालेली माणसं एकतर त्यांचा बोलण्यावरचा कंट्रोल जातो. काही वेळेला असं त्यांना समजतं की आपण व्यसनाधीन झालो तर आपण ह्यातून बाहेर पडू शकू, पण व्यसनाधीनता ही बाहेर पडण्यासाठी उपयोगाची नाही. तुम्हाला व्यसनाधीनता तात्पुरत्या क्षणिक सुखाला हे विसरायला लावण्याला कारणीभूत असेलही, परंतु त्यातून बाहेर आल्यानंतर पुन्हा सगळं आहे ते जग आपलं आहेच. असं जर असेल तर आपण त्या गोष्टीकडे वळताना 10 वेळा विचार करायचा की हा माझा मार्ग नव्हे. त्यामुळे विचार करायचा की बेताल बोलणं, बेताल वागणं ही सगळी त्या कालसर्पयोगाची लक्षणे नाहीत आणि आपण त्या मार्गाचा अवलंब केला तर उलटं होणार, आपलं आयुष्य अजून कमी होणार जेवढं आहे ते. म्हणून आपण विचार करायला पाहिजे की आपलं चुकतंय का. मग आता चुकतंय का म्हणजे काय, तर असं मानलं जातं की हा एक सर्प आहे, त्याचं तोंड राहू इथं आहे आणि त्याचं शेपूट केतू इथं आहे. मग ज्या घरामध्ये उंबऱ्यावर सर्प पडलाय त्या दारातून आपण जात नाही. रस्त्यावर मेलेला सर्प पडला तरी सुद्धा कोण काठीनं ढकलायला तयार होत नाही. मेलेला आपलं धाडसच नाहीये. त्यामुळं हा जो मांडलेला सर्प आहे, राहूला सर्पाचं तोंड असं म्हटलं जातं आणि मग खासा तो या मार्गाने इथं दिसतो आणि असं चित्र काढून दाखवलं जातं पत्रिकेत की केतू इथं शेपूट आहे त्याचं. मग एवढ्या मार्गांचे आपल्याला काहीही फळं मिळताना दिसत नाहीत. मग ते कोणते मार्ग आहेत बघूया. ते मार्ग कोणकोणते असले पाहिजेत. अष्टमात राहू असेल तेव्हा सप्तमातली फळं मिळणार नाहीत, कारण तिथं मागं सर्प आहे. सप्तम स्थान काय सांगतं आपलं सप्तम स्थान सांगतं विवाह, भार्या, वैवाहिक सुख, पत्नीपासून होणारे लाभ, त्यानंतर आपल्याला होणारी त्यामुळं हानी, आपल्या होणारे क्लेश आणि त्यामुळे मिळणारे फायदे, विवाहापासून विलंब झाल्यानंतर पती पत्नीतला वाद, त्यानंतर होणारी संतती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विलंबाने मिळतात. कारण सप्तम स्थानाची फळं आपल्याला चुकीची मिळण्याची शक्यता किंवा विलंबाने मिळतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला व्यक्तीच्या आयुष्यामध्ये व्याभिचार, पुरुषत्व विकार म्हणजे संतती न होण्यासाठी काही कारणं शारीरिक असू शकतील तर ती सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. आपल्याला परस्त्रीशी स्नेह संबंध किंवा परपुरुषाशी स्नेहसंबंध असणं स्त्रीचे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सप्तम स्थानाची म्हणजे चुकीची फळं मिळण्याची शक्यता असते. षष्ठम स्थानात असतील तेव्हा काय मिळतं का, षष्ठमाची फळं मिळत नाहीत. षष्ठम स्थान काय सांगतं, त्याला मानसिक आरोग्य म्हणतात. व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडत जातं, त्याला शारीरिक व्याधी व्हायला सुरुवात होतात आणि शारीरिक व्याधी ह्या आरोग्याच्या व्याधी ज्या आहेत त्या एखाद्या औषधानं बऱ्या होतील, पण मानसिक व्याधी ज्या आहेत त्याला औषधं नाहीत. खुंशीपणा, क्रूरपणा, मनात असणारा संशयीपणा, ह्याला जगात अजून तरी औषध नावाचा प्रकार आलेला नाही. मग हा सगळा प्रकार जर बघितला, भरपूर धनाची हाव, आता ही हाव जी आहे हिला औषध नाही. एखादा फुगा म्हणजे वाढायला लागलाय तर त्याला टाचणीवरून फोडू शकतो, पण हाव असणारा जो आतमध्ये फुगा आहे तो इतका फुगत राहतो की तो फुटला तरी सुद्धा फुटत नाही, त्यातनं हवा जात नाही आणि मग आपल्याला अजून त्या लालसेपोटी आपण पळत राहतो आणि मग पळताना शेवटी आपण दमून मरतो, परंतु आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. हा सगळा प्रकार बघितला तर आपल्या लक्षात येईल की षष्ठम स्थान हे मानसिक रोगाचं स्थान, तो उत्तरोत्तर या रोगानं वाढत जाईल. पंचम स्थानात गेलो आपण तर पंचम स्थानामध्ये काय मिळणार आहे आपल्याला, सूत, विद्या, प्रणय, संततीपासून मिळणारी सुख, व्यक्तीची चैनीखोर प्रवृत्ती, त्या व्यक्तीमध्ये असणारी उत्तम चांगली कल्पनाशक्ती
आणि त्यापासून होणारा विकास ह्या गोष्टी खुंटल्या जातात. म्हणजे आपण उत्तम एखादा लेखक आहे आणि त्याचा असा एक ठराविक भाग आहे तो की तिथं त्याला ते काही सुचतच नाही, तो सगळं सोडून देतो आणि आपण काय करायचं नाही असं ठरवतो. म्हणजे काय, तर त्याची तिथं कुठेतरी महादशा सुरू होत असली पाहिजे. चांगली कल्पनाशक्ती असणं, चांगला गायक असणं, चांगला लेखक असणं, मध्येच थांबतो आणि सगळं गोष्टी सोडून देतो. त्याचा एखादा अपघात होतो आणि आपण म्हणतो की नाही त्यातून तो बाहेरच पडला. आता बाहेर पडला याचा अर्थ असा की त्याला त्या गोष्टी करण्यापासून काय झालं, अडचणी तयार झाल्या. मग हे काय होतं, तर तिथं असणारा एखादा ग्रह हा जो आहे तो वक्री असेल किंवा चतुर घरात असेल किंवा त्याची महादशा चालू असेल किंवा महादशेमधली एखादी उपमहादशा सुरू असेल, असं जर झालं असेल तर त्या गोष्टी त्याला तिथं थांबवायला तयार होतात आणि त्या थांबल्या याचं पुढं काय चालत नाही. त्यामुळं त्या व्यक्तीचा आनंद कमी झाला आणि इथं काय झालं तर दुःख किंवा चिंता वाढू लागली आणि वाढणारी चिंता ही व्यक्तीला विनाशाकडे नेणारी आहे. आता नुसतं हा नाही तर चतुर्थ स्थानामध्ये सुख आपण म्हणतो. मग ह्या सगळ्या प्रकारच्या सुखांची रास तिथं असली पाहिजे. व्यक्तीला काही पूर्वकर्मानं मिळालेली सुख असतात. बघा, पूर्वकर्मानं मिळालेली सुख सुद्धा भोगण्यासाठी मानसिकता चांगली लागते. मराठीत एक शब्द वापरला जातो, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणारी आपल्याकडची प्रवृत्ती. म्हणजे काय, तो जन्माला आला ना की दवाखान्यातून घरी नेण्यासाठी गाडी सगळी व्यवस्था आहे. त्याच्या दिमतीला असणारा 50 लोकांचा फौजफाटा आहे. त्याला काहीही कमी नाही. मेल्या जन्माला आल्या आल्या त्याला सोन्याच्या अंगठ्या आणि त्या लॉकेटनं मडवलं, पायातल्या सगळं सोनं सगळं आहे. हे जरी असलं तर त्याची मानसिकता कशी तयार होणार आहे, मला सगळी सुख जागेवर मिळाली पाहिजेत, मी काहीही करणार नाही असं जर तयार झाली तर ह्या व्यक्तींना ही सगळी सुख मिळाली की शारीरिक श्रम नको आहेत. आणि शारीरिक श्रम नको असतील तर तुमचं शरीर हे तुम्हाला रोग देण्यासाठी पात्र आहे. तुम्ही कितीही करा, शारीरिक श्रम तुमचे असलेच पाहिजेत आणि जर ते असतील तरच तुमचं शरीर तुम्हाला टिकाऊ, चांगलं, सुदृढ आणि निरोगी मिळेल. मी धावणार नाही, मी पळणार नाही, मी काय करणार नाही, मग तुम्हाला सगळ्यात मोठा भाग दिसेल तो म्हणजे सुखाच्या राशी ज्या आहेत त्या तुमचं आरोग्य बिघडवतात. सुखाचा तयार पैसा आहे तो तुम्हाला पैसे मिळवायचे तर शिकवतच नाही, पण आलेला पैसा जो आहे तो खर्च कसा करायचा, मग तुम्हाला चांगले 4 मित्र मिळतात, हा खर्च करतोय म्हटल्यावर, आणि ते सगळेच्या सगळे गिधाडासारखे तुमच्या त्या पैशावर टपून राहतात आणि तुम्हाला चुकीच्या मार्गावर घेऊन जातात आणि तुमचं सर्वस्व संपलं की पुन्हा कोण तुम्हाला विचारणार नाही. त्यामुळे तुमच्या अडचणीचे काय भाग होते, तर तुमचा पूर्वकर्माने मिळालेला सुखाचा ठेवा हा संपत जातो. म्हणून तुमच्या हे सगळं करत असताना तुमचं बाल आयुष्य असेल, 15-20 वर्षाचे असाल तर तोपर्यंत तुम्हाला बौद्धिक क्षमता नसते. आपण काय करावं, आपण काय चुकतो आहोत, आपलं हे बरोबर आहे का नाही, हे व्यावहारिक दृष्ट्या आपण विचार करू शकत नाही. का, तर वैचारिक क्षमतेचा विकास झालेला नसतो. मग त्यावेळी तुम्हाला चांगल्या गुरुची गरज असते. पत्रिका जर गुरुची मार्गदर्शन नसणारी असेल तर तुम्ही वाहत गेल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की आपण चुकीच्या मार्गाने जातोय. मग हा चुकीचा मार्ग कोणी दिला, तर गुरुनी इच्छेचा होता. परिणाम तुम्हाला त्या गोष्टी भोगाव्या लागतात. मग यामध्ये तुम्हाला मातृसौख्य, वाहन सौख्य, त्यानंतर आपल्या घराबद्दल असणारं प्रेम, राग, द्वेष, त्यांच्याबद्दलचे मतभेद, आपली असणारी स्थावर मालमत्ता, तिच्याबद्दलचं असणारं प्रेम, हे काहीही असत नाही. का, हे मोफत मिळालं. मोफत मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टींबद्दल आपल्याला काहीही मोह असत नाही आणि त्या गोष्टींबद्दल आत्मीयता पण असत नाही. हा जर प्रकार बघितला तर ह्या मोफत मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला अडचणीच्या ठरतात, माणसाला बिघडवतात. घराबद्दल असणारं प्रेम तर कमीच होतं, परंतु आपल्याला त्या गोष्टी शाप की वरदान ह्या गोष्टीचा विचार करावा लागतो. तर बऱ्याच वेळेला आपल्याला मोफत मिळालेले हे सगळं जे असेल, चतुर्थ स्थानातलं सुख हे वरदान नसून शाप ठरण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं माणूस मनोविकृत होत राहतो आणि मनोविकृती ही जगण्याला सगळ्यात मोठा अडचणीचा भाग असू शकते. म्हणून विचार करा. कर्कोटक नावाच्या कालसर्पामध्ये अष्टम स्थान हे मरणाकडे नेणारं स्थान ठरतं. त्यामुळं आमच्या या सगळ्या प्रकारामध्ये चतुर्थ स्थान, तृतीय स्थान पराक्रम आहे. पराक्रमासाठी तुम्हाला कष्टाची गरज आहे. कष्ट न करता तुम्ही पराक्रम करत राहिलात
तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता नाही. धावण्याची स्पर्धा, धावलंच पाहिजे, पैसे भरपूर आहेत म्हणून मला सर्टिफिकेट मिळेल, पण मी धावलो नाही आणि मी त्या स्पर्धेत उतरलो नाही तर माझं शरीर मला त्रास देणार आहे. म्हणून आपल्याला पराक्रमासाठी काय केलं पाहिजे, शारीरिक श्रमाची अत्यंत गरज असते. आणि धनस्थानातला केतू हा काय करतो, तर कुळाची उन्नती करण्यापेक्षा अवनतीकडे लक्ष देतो. तुम्ही मिळवलेला पैसा, आई वडील काहीही बाहेरचं न खाता पैसा 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 जमवतात आणि त्यांची मुलं बाहेरचं काही खायचं शिल्लकच ठेवत नाहीत. असा जर प्रकार दिसला तर वेडं कोण आणि शहाणं कोण हे तुलनेनं जर बघायचं असलं तर डोळ्यात बोटच घालून घ्यायला पाहिजे. कधीही बाहेरचा चहा न पिणारे आई वडील आणि कधीही घरात चहा न पिणारा मुलगा त्यांचा, मग नेमकं कळतं की ही संतती ह्यांची आहे का डाउनलोड केलेली आहे, का ही असली कशी, का संस्कार नाहीत. आणि मग त्यांना असं वाटतं की आपण चुकलो, आपल्या आयुष्यात सगळ्यात चुका आपण केलेल्या आहेत, त्याचा परिणाम ही असली संस्कृती संतती आपल्या जन्माला आली असेल तर मग आपलं अष्टम स्थान काय आहे, चुकीचं आहे. आपल्या मरणाला कारणीभूत आपली संतती ठरते काय, हा सुद्धा विचार पालकांच्या डोक्यात आला पाहिजे. त्यामुळं धनस्थान आणि त्यानंतर येणारं प्रथम स्थान हा जो प्रकार आहे, हा प्रथम स्थान सुद्धा वैचारिक मनोविकृती वाढवणारा, ज्याला विष्टीकरणाचा शब्द वापरलेला आहे. आणि मग तुमचा जन्मच त्या विष्टीकरणावर, वैद्युत योगावर, व्यतिपात योगावर झालेला दिसतो आणि मग आपल्याला सगळ्या ह्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यामुळं चांगल्या मोठ्या घरातल्या पालकांना आपल्या मुलांच्याकडं पाहिल्यानंतर अतिशय वाईट वाटतं. आणि अगदी रस्त्याच्या कडेला जन्मलेली, अतिशय कष्टात जन्मलेली, त्यांच्याच घरामध्ये अगदी धुण्या भांड्याला असणारी बाई किंवा कामाला असणारा नोकर, ह्यांची मुलं प्रगती करताना दिसतात आणि आपली मुलं उन्हाळक्या करताना दिसतात. अशा वेळी ज्या क्लेश आतमध्ये होतोय, अरे चा, धुणं भांडी करणारी बाई, हिचा मुलगा बोर्डात 80% आला आणि आमच्या मुलाचे 2 सुद्धा विषय सुटत नाहीत, काय कमी केलं तुला, असा जर विचार त्यांच्या डोक्यात आला तर काय कमी केलं नव्हे, त्याच्या अष्टमात केतू आहे, तो तुला त्रास देतोय, तो तुला मनोविकृत करतोय, तुला मरणाकडे नेतोय, त्याचा विचार 10 वेळा केला पाहिजे. म्हणून पत्रिकेत असणारे सगळे घटक विचारात घ्यावेत. त्याची रास, त्याचं नक्षत्र, त्याचं चरण, त्याचा योग, त्याची करण, गुरुबल, महादशा या सगळ्यांचा विचार करून आपण ठरवावं की आपल्याला चुकीच्या मार्गांतर आपण चाललो नाही ना. त्यामुळं या स्वरूपाचा कालसर्पयोग असेल तर त्याची शांती करावी. त्याची शांती करण्यासाठी चांगला माणूस, चांगलं ठिकाण हे आपण निवडू शकतो. परंतु तो विधी नदी तीरी, देवालयात किंवा कुठेही घरी करता येतो. कुठं अमक्या ठिकाणीच केला पाहिजे तरच त्याचं फळ मिळेल असा काहीही प्रकार नाही. पृथ्वीवर कुठेही केला तर तुम्हाला तेच फळ मिळणार आहे, फक्त तुम्ही श्रद्धेने केलं पाहिजे. मग हा जर प्रकार करायचा असेल आणि तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा नंबर आहे 99-218-10-380. आपण मार्गदर्शन घेऊ शकता, करायचं असेल तर करून घेऊ शकता आमच्याकडून आणि उत्तम आणि आनंदाने जगू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर समजा तुमचं आयुष्य सुंदर आणि उत्तम करायचं असेल, उरलेलं, आत्तापर्यंत नको, उरलेलं, तरीसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी आमचा व्हिडिओ शेअर करू शकता, पुन्हा पुन्हा ऐकू शकता. आम्ही तुमच्या आयुष्याला शुभेच्छा देतो. तुमचा त्रास कमी व्हावा, तुमचं जगणं सुलभ आणि सुंदर आनंदानं व्हावं यासाठी मी प्रार्थना करतो. भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये की या पुढच्या कालचा प्रयोगाची पद्धत काय असते बघायसाठी. तोपर्यंत थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.